हीच हॉट वॉटर बॅग घेतलेली आहे, कारण आपण प्रवासामध्ये पण ही यूज करू शकतो. कुठे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो आणि आपलं पोट वगैरे दुखत असेल तरी ही आपण यूज करू शकतो. हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर चला फ्रेंड्स, मी स्वाती पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत आहे. चला तर फ्रेंड्स, आज सर्वांना संडे आहे, तर चला सर्वांनाच हॉलिडे आहे, आम्हालाही हॉलिडे आहे. तर आज आम्ही थोडंसं लेट उठलेलो आहे. तर बघू शकता आता वाजलेले आहे 8. तर सर्व मी आजचा जो व्लॉग टाकणार आहे तो पूर्ण आज डेचा टाकणार आहे, रुटीनचा. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, भरभरून प्रेम द्या. आणि अजूनही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आज संडे असल्यामुळे मी हेअर वॉश वगैरेही करायचा होता. तर मी हेअर वॉश वगैरे करून घेतला, आंघोळ वगैरे झाली. आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि दिवसही चांगला जातो. तर चला, आमचा नाश्ता आणि चहा बाकी होता. तर चला त्यानंतर मग मी नाश्त्याच्या आणि चहाच्या तयारीला लागले. तर यांच्यासाठी मी एका गॅसवरती दूध ठेवलं होतं आणि माझ्यासाठी इकडे चहा वगैरेही बनवला. मग आम्ही चहा वगैरे घेतला, नाश्ता वगैरेही झाला. तर नाश्त्याचा व्ह्यू मला कॅप्चर करता आला नाही, कारण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती आणि लाईटही गेलेली होती, त्यामुळे मी नाश्त्याचा व्ह्यू कॅप्चर नाही केला. त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करायला घेतली. देवपूजा वगैरेही केली, कारण घरामध्ये देव असल्याशिवाय आणि देवपूजा झाल्याशिवाय घरामध्येही फ्रेश वाटत नाही आणि घरात नेहमी देवघर हे नेहमी असावं. तर चला, अशा प्रकारे मी इकडे कळस वगैरेही मांडलेला आहे, तुम्हालाही दिसत असेल. तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मला स्वयंपाकाची तयारीला लागायचं होतं, कारण दुपारनंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. यांचं काम होतं आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर बघू शकता, आजच्या जेवणाच्या मेनूमध्ये मी पालक भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे. खूप दिवस झाले बनवलेली नाही आणि हेही बोलले, स्वाती पालक भाजी आणि बाजरीची भाकरी बनव. तर म्हटलं चला बनवूया. पूजा झाल्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आजच्या भाजीमध्ये मी पालक भाजी बनवणार आहे आणि बाजरीची भाकरी. तर त्यानंतर मग मी भाजी वगैरे निवडायला घेतली, कारण यांनी थोडंसं भाजीपाला वगैरेही आणलं होता मार्केटवरून. तर मी सगळं फ्रीजमध्ये वगैरे सेट केला आणि त्यानंतर मग मी भाजी निवडायला घेतली. भाजी निवडून झाल्यानंतर मग मी कोथिंबीरही सेपरेट करून ठेवली एका डिशमध्ये, कारण भाजीला आणि कोथिंबीरला थोडीशी माती वगैरे असते, त्यामुळे बाकीच्या भाज्याही खराब होण्याचे चान्सेस असते आणि हेही भाजी खराब होऊ शकते. त्यामुळे मी व्यवस्थित अशी निवडून वगैरे ठेवली. आणि भाजी निवडून झाल्यानंतर मग मी अशी जास्त बारीकही कट केली नाही आणि जास्त मोठीही कट केली नाही. त्यानंतर मग मी भाजी वगैरेही कट करून घेतली. भाजी वगैरे कट झाल्यानंतर मग मी कोथिंबीर वगैरेही निवडून घेतली. कोथिंबीर वगैरे निवडून झाल्यानंतर मग त्यामध्ये मग मी भाजीची इकडे तयारीला स्टार्ट केलं. तर बघू शकता, आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी जास्त काही मोठा वगैरे नाही बनवला आणि आज खूप काम असल्यामुळे जास्त मला पूर्ण दिवसाचा ब्लॉग नाही बनवता आला. तर बघू शकता, जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी ब्लॉग यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मग मी बाकीची स्वयंपाकालाही लागलेली आहे. तर बघू शकता, तर तुम्ही पालक भाजी कशी बनवता हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तर आमच्याकडे कशी बनवता हे मी तुम्हाला नक्की सांगते. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला कनेक्ट राहा. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर करा. आणि अजूनही चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला, त्यानंतर मग मी भाजी कट केल्यानंतर मग भाजी 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायची. तर भाजी वॉश करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि
थोडं चवीपुरतं मीठ वगैरे टाकलेलं आहे. त्यानंतर मग मी भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. इकडे मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि मसाला वगैरे काढून घेतलेला आहे. त्यानंतर मग मी एका साईडला लसूण वगैरे निवडून ठेवला फोडणीसाठी. आणि हे बघा, जास्त बारीकही नाही वाटायचे आणि जास्त कम म्हणजे जाडी नाही ठेवायचे, एकदम मिडियममध्ये ठेवायचा मसाला. त्यानंतर मग भाजी वगैरे शिजल्यानंतर मग मी थोडंसं त्यामध्ये बाजरीचं पीठ मिक्स करून भाजी स्मॅश करून घेतली. तुम्ही कोणतं पीठ यूज करता तेही नक्की सांगा. मी कधी बेसन पीठही यूज करते, कधी बाजरीचं पीठ यूज करते, दोन्ही यूज करते. त्यानंतर मग मी भाजी फोडणीसाठी ठेवली. मोहरी आणि जिरे असं थोडा तडका येण्यासाठी ठेवलं. त्यानंतर मग हळद वगैरे टाकून मसाला मिक्स करून शिजलेली भाजी त्यामध्ये मिक्स केली आणि भाजी पुन्हा फोडणीसाठी ठेवली. त्यानंतर मग मी एका साईडला जो फोडणीसाठी लसूण ठेवला होता तो लसूण तेलामध्ये टाकून मग मी एका पळीमध्ये तो गॅसवरती फोडणीसाठी साईडला ठेवला. थोडंसं असं लसूण रेडसर कलर येऊपर्यंत थोडा तडकूपर्यंत ठेवायचा. आणि त्यानंतर प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत आणि फोडणी देण्याची पद्धत वेगळी असते. काही जण जेव्हा आपण मसाला फ्राय करतो तेव्हाच लसूण परतून घेतात, तसं मी पळीमध्ये तेल टाकून लसूण फ्राय करून नंतर. तर चला फ्रेंड्स, आता मी भाकरी वगैरे बनवून घेते. तर त्याआधी मी भाकरीला थोडंसं चवीपुरतं मीठ वगैरे ॲड केलेलं आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आता मी भाकरीच्या तयारीला लागले आहे. तर बघू शकता. भाकरी गोल करण्याचा ट्राय करत होते. फायनली थोडीशी गोल झालेली आहे, बट साईडनी थोडीशी स्क्रॅच पडली आहे, तर बघू शकता. आणि तर त्यानंतर मग मी पुन्हा सेकंड भाकरीचेही ट्राय करत आहे. तर भाकरी थोडी फुगलेली आहे आणि भाकरी अशी फुगल्यानंतर मलाही खूप आनंद होतो. स्वयंपाक झाल्यानंतर मग मी किचन वगैरे आवरून घेतलं, भांडी वगैरे क्लीन केली आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. कारण गरम भाकरी आणि भाजी होती. तर जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग यांनी बदाम शेक आणला होता. मग मी बदाम शेक वगैरे पिले आणि नंतर आम्ही बाहेर गेलो. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. मार्केटमध्ये हा स्टॉल लागलेला होता. तरी ते बघू शकता, ग्लासची भांडी वगैरे आहे आणि लोणचं वगैरे स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे आहे, कप्स वगैरे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही फूड मॉलमध्ये आलो. तर यामधले आम्ही वेपर्स वगैरे घेतले, कॉर्न वेपर्स. आणि नंतर आम्हाला सोप वगैरे घ्यायची. तर आम्ही ही सोप वगैरे घेतली. आणि त्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे, लेडीजसाठी पिरियड्समध्ये पोट वगैरे दुखत असेल तर खूप पोट वगैरे दुखतं, त्यासाठी मला हॉट वॉटर बॅग बघण्यासाठी आलो होतो. तर हॉट वॉटर बॅग बघितली आणि त्यामध्ये ही न्यू आलेली होती इलेक्ट्रॉनिक हॉट वॉटर बॅग. हे 5 ते 6 मिनटामध्ये गरम पाणी होतं. सपोज आपण ट्रॅव्हलिंगमध्येही यूज करू शकतो, कारण त्याला चार्जर वगैरे सर्व आहे. त्यानंतर मग मला हे बोलली स्वाती हीच घे. तर मग मी ही हॉट वॉटर बॅग घेतली. तर बघू शकता, हे बघा इथं चार्जरसाठी प्लग वगैरे आहे. प्राईजही जास्त नाही, ओन्ली 200 रुपये प्राईज आहे. सिम्पल वॉटर बॅगपेक्षा तर ही बेटर आहे, त्यामुळे मी ही चूज केली. तर चला, त्यानंतर मला हेअरबँड वगैरे घ्यायचे होते. तर मग मी हेअरबँड वगैरे घेतले. आणि इथे बघा, खूप छान असे हँडपर्स वगैरे आहे, मोत्याचे आहे, वेगवेगळ्या व्हरायटी आहे. तर बघू शकता. चला तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओ लाईक शेअर करा. तर चला फ्रेंड्स, भेटू नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.